आपण कष्टातून पिकवले. तर आता ना मी मंदिराच्या बाहेर आले ना, आता मंदिरात चालले. पंचकृष्णांच्या पवित्र या शब्दाला उप हा उपसर्ग लागला. तर आता आम्ही आमच्या आजीकडे आलो. नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षको, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मी ना आज गावाला आलेली आहे आणि आमच्या इकडे ना यात्रा आहे, त्याच्यासाठी आता आम्ही चाललोय. तिकडे पंचावताराचा उपार आहे आज. सो 12च्या आधी जायचं असतं, पण हे अजून रेडीच होत नाहीत. सगळे रेडी. हे बघा मामा आमचे रेडी आहेत. फोटो नाही काढतो मामा, व्हिडिओ बनवते. आता आम्ही सगळे चाललोय. तुम्ही काय करणार घरी? मामा तुम्ही येणार आहे कुठं आंधळीला? मलोडी पतून येणार मी. कशाला? सायकल आहे माझी काय? चांगलाय चांगलाय. तुम्ही सायकल आहे तर माझी. सायकलीवर जावा. कुठं? तर इथं मम्मी हे सगळे बसले. तर सगळे रेडी आहेत. प्रॉब्लेम हे बघा, रेडी एवढे रेडी आहेत की झोपायला लागलेत. प्रॉब्लेम एवढाच आहे की माझे काका झोपलेत, गाडी चालवणार ते आहेत आणि त्यांना उठवायची हिंमत कुणाच्यात नाहीये, म्हणून सगळे गपचूप बसलेत. ते कधी उठतात आणि आम्ही कधी जातोय. भूक लागली मम्मी, जेवायला चाललोय तिकडून. ह्या माझ्या दोन्ही आजी आहेत. ही सकू आजी आणि ही जनाजी आणि माझी बहीण आहे आणि माझी आत्या येते इथून. आणि हा माझा भाऊ ओमकार आणि हे आमचं खूप जुनं घर आहे परकंदीचं. ही माझी मम्मी, हा माझा काका आहे आणि हे पण काका आहेत. तर आता ना मी मंदिराच्या बाहेर आले ना, आता मंदिरात चालले. इथे उपाराचे सगळे तयारी सुरू आहे. पूर्ण लोक बसलेले आहेत, खूप जास्त गर्दी आहे. काय विडाट होत आहेत? विडाट होत आहेत. विडाट होऊन झाल्यावर आली बहीण. ती माझी दुसरी बहीण. सगळ्या बहिणीच आहेत माझ्या. आमच्या तिकडे मंडपामध्ये स्टेजवर नेण्यासाठी हे घेऊन जात आहेत. उपहार आहे. महोत्सवाला उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी सर्व आजूबाजूला उभे असलेले पंचकृष्णांच्या पवित्र सेवा संबंधाने पुनीत झालेले श्री चक्रपाणी महाराज की जय. सागरा स्वामी शब्दाचा अर्थ आहे उप. या शब्दाचा अर्थ आहे जवळ जाणे आणि आहार या शब्दाला उप हा उपसर्ग लागला. म्हणजे त्या आहाराच्या माध्यमातून देवाच्या जवळ जाण्याची क्रिया त्याला उपहार असं म्हटलं जातं. त्या अर्थाने आपण कष्टातून पिकवले. नीट सॉरी बोल, मगच मोबाईल देणार. कांदर कांदर कांदर. उभा राहा उभा राहा उभा राहा. नीट नीट बोल. सॉरी मावशी. माऊ सॉरी बोल. माऊ सॉरी. जोरात बोल. माऊ सॉरी. जोरात बोल. माऊ सॉरी. सॉरी मावशी म्हण.
आपल्याला मोबाईल भेटेल आपण मोबाईल नीट माझ्याकडे त्याला नाही बोलायचं मला बोलायचं बोल सॉरी माऊ तर आता ना आरती झाल्या आणि जेवायला येऊन बसले पहिल्या पंक्तीमध्ये मम्मी आहे माझ्या बाजूला ही माझ्या भावाची बायको आहे ही माझी बहीण आहे ही माझी बहीण आहे ही अजून एक माझी बहीण जेवण वाढायचं काम करते तर हा पण माझा भाऊच आहे नको नको थँक्यू एवढी फुटेज घेणार का तुम्ही इथे उभा राहून आहे ना सगळा कार्यक्रम झालेला आहे जेवणही झालेलं आहे देवाचा उपहार होऊन आम्ही जेवण करून निघालोय आता आणि थोड्या वेळाने म्हणजे 4-4:30ला पालखी निघणार आहे गावातून म्हणजे गावामध्ये जे मंदिर आहे तिथून पण आम्ही चाललोय माझ्या आजीकडे बिकॉज माझ्या आजीची पण तब्येत खराब आहे सो तिकडे जाणार आहे आम्ही आजीकडे मम्मीच्या आईकडे म्हणजे माझी आजी मग तिकडे जाणार आहे आम्ही राणंदला आणि तिथेच राहणार आहे आज कदाचित मग उद्या परत येऊ उद्या पण कार्यक्रम आहे उद्या कार्यक्रम झाला की मग मुंबईला तर आता आम्ही आमच्या आजीकडे आलोय आणि आजीला मी गेल्या वेळेस सांगितलेलं की मला ना तिळाचे कानवले खूप आवडतात करंजा त्या मला बनवून देतं गेल्या वेळेस दिल्या नाही तिने आणि आता मी यायच्या आधीच ऑलरेडी बनवून बसली या तिळाचेच बनवलेस ना कशी आहेस ही माझी आजी मम्मीची आई आणि बाबा इथं झोपलेत रानात घर आहे आमचं काय बाबा कसं आहेत बरं आहेत का आणि हे माझ्या मामाचं कार्ट एवढा काळा झालाय ना उन्हात फिरून फिरून तर आता झोपली होती मी येऊन मला लय झोप लागलेली कारण की लेट उठलेलो आम्ही रात्री झोपलोच नाही झोपली होती गाडीमध्ये नाही तर मम्मी लगेच बोलेल थोडं गाडीमध्ये मी झोपली होती आणि मग दिवसभर झोपली नव्हती आणि आता आलो आणि झोपलो ना आत्ता उठले मी आणि आजीने जी करंजा बनवलेली ना ते आत्ता मी खाणार आहे थँक्यू आजी थँक्यू ही कर काय करू पण एक सुद्धा घर नाही बघा फक्त एक घर आहे तिथे दिसतंय आणि इथे ना मंदिर आहे मंदिराला लाईटच नाही अजिबात लाईट नाही आणि हे माझ्या मामाचं पोरग आहे आम्ही ना पहिले यायचो रानात ना मी मामाकडे असायची लहानपणी तेव्हा आम्ही रानात यायचं आणि आता पण आपण पाणी तिथूनच भरतो पाणी कुठून भरतो आपण प्याला पाणी तिथूनच भरतो हा त्या मंदिरातून पाणी आणावं लागतं आम्हाला आणि पहिले तर सगळंच वापरायला पण तिथूनच आणायचो आता कुठे मोटर केले तिथे मागचे आहे ना आपली मोटर आहे पाईपलाईन केली हा पाईपलाईन केले म्हणून पाणी जरा घरापर्यंत येतं नाही तर तिकडे जावं लागायचं पाणी आणायला सुद्धा आम्हाला झाडाला धडकायचं झाडायचं अरे हो काहीच दिसत नाहीये बापरे लय अंधार आहे लय अंधार म्हणजे लोक मुंबईचे कोणी आले ना त्यांना एवढी भीती वाटेल ना की हे काय आहे आणि आम्ही भूतासारखे फिरतोय बघा काहीच दिसणार नाही ते तिकडं फक्त एक गाव आहे इथून म्हणजे ते गाव असेल कमीत कमी इथून 2.5-3 किलोमीटर तिथपर्यंत काहीच नाहीये इथं मंदिर आहे ते पण दिसत नाही इथं फक्त एकच घर आहे तर राहिले तर बायचान्स कोणी राहतं इथं नाहीतर सगळे गावात जातात तिथून गाव 5 किलोमीटर आहे मग विचार करा म्हणजे अजून आपला देश अजून हे झालाच नाहीये काय डेव्हलप झालाच नाही कारण की आमचं तर रान कुठे माहितीये का इथून ते आहे पुढे पण इथून अजून 1/2-1 किलोमीटर चालत जावं लागतं 1/2-1 किलोमीटर म्हणजे हे आमचंच आहे पण जिथं आम्ही शेती करतो तिथून 1/2-1 किलोमीटर चालू जावं लागतं आणि माझ्या आजी बाबाचं ते आता बघितलंच तुम्ही म्हातारे झालेले आहेत बरोबर माझ्या बाबाला शुगर आहे आणि माझ्या बाबाला अजिबात कंट्रोल नाहीये अंगठे कापलेत 2 तरी पण कंट्रोल नाही अजिबात आता पण पाय असा त्यांना थोडीपर्यंत चुकून जखम झाली का नाही आता ते शेतात राहण्यात गेले किंवा आमच्या म्हैस आहेत म्हैस घेऊन रानात बिनात गेले ना तर थोडंसं काय लागलं की लगेच जखम होते आणि ती जखम बरीच होत नाही आणि मग ते दवाखाना पण नीट करणार नाहीत कारण की कोणी इथं बघायलाच नाहीये आजी बाबाच असतात नीट करत नाहीत मग जखम जास्त होते असंच लास्ट टाइम झालेलं आणि 2 बोटं कापली होती आत्ता पण पूर्ण जखम झाले आता कसं मम्मी त्यांना म्हटली की उद्या जबरदस्ती जायचं दवाखान्यात तर नाही म्हणतात मला नाही जायचं दवाखाना नकोच आहे त्यांना तिथं आम्ही पाणी भरायला यायचो प्यायचं पाणी इथूनच नेतो आणि आता आमचा उपहारच होता पंचावताराचा म्हणजे पंचपक्वान्न बनवलेले देवाला भोग चढवतात आणि मग त्याच्यासाठीच आम्ही गेलेलो आणि उद्या एक व्यक्ती दीक्षा घेणार आहे म्हणजे संन्यास घेणार आहे तर त्यांचा उद्या कार्यक्रम आहे तर उद्या आम्ही तिकडे परत जाणार आहे अजून माझी मोठी बहीण आहे ना काकाची मुलगी तिने सुद्धा संन्यास घेतलेला आहे म्हणजे तिने लग्न न करता डायरेक्ट संन्यास घेतला आहे
आणि काही काही लोक ना संसार करून त्याच्यानंतर सुद्धा संन्यास घेतात. तर कदाचित उद्या त्यांचीच दीक्षा आहे ज्यांनी संसार करून नंतर आता संन्यास घेणार आहेत वाटतं. मला दाखवायचं होतं की माझी बहीण हे कोण कोण आहे, काय आहे, नीट व्यवस्थित. पण काय प्रॉब्लेम काय झाला की त्यांनीच सगळं अरेंजमेंट हे केलं होतं ना, त्यामुळे ते लोक बिझी होते. त्यामुळे मी जास्त काही त्यांना फुटेज म्हणजे शूट काही घेता आलं नाही. आता उद्या आपण मस्त शूट करूया आणि ती कदाचित उद्या मग घरी पण येईल. तर आता जेवण बनवून झालेलं आहे, तर आम्ही जेवणार आहे आणि झोपणार आहे कारण की मला अजून झोप येते. तर हा ब्लॉग मी आज इथेच एंड करते. बाय बाय, काळजी घ्या. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि कसं वाटलं आजचा पूर्ण दिवस, आमचं गाव कसं आहे, काय आहे, हे नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय, काळजी घ्या.